पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूपच स्मार्ट व्यक्ती आहेत आणि ते आपले चांगले मित्र असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलताना मोदींचं कौतुक केलंय। उष्णतेच्या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यातील शाळा सकाळच्या सत्रामध्ये भरवणार, याबाबतचे संयुक्त परिपत्रक आणि वेळापत्रक प्रसिद्ध। 31 मार्च रोजी बँका सुरू राहणार। आर्थिक वर्ष समाप्तीच्या कामांमुळे ईदची सुट्टी रद्द, आरबीआयचा सुट्टी रद्दचा आदेश। कल्याण डोंबिवलीतील वाहतूक मार्गात बदल, गुढीपाडवा स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर बदल, पर्यायी मार्गांचा वापर करा, पोलिसांचं आवाहन। पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, गणेश खिंड रस्त्यावरील ब्रेमेन चौक ते ई स्क्वेअर मार्गातील उड्डाणपूल होणार खुला। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी होत असलेल्या हापूस आंब्याचे भाव यंदा वाढले। आवक कमी झाल्याने 2000 ते 1800 रुपये डझनने होतोय विक्री। शनी शिंगणापूरमध्ये शनी अमावस्येनिमित्त भाविकांची मोठी गर्दी, देवस्थानकडून भाविकांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंविरोधात नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये भाजपाकडून तक्रार, प्रशांत कोरटकर प्रकरणातील आरोपावरून भाजपा आक्रमक। राज ठाकरेंविरोधातील दोषारोपपत्र हायकोर्टाकडून रद्द, 2008 मधील राज ठाकरेंच्या वक्तव्याचं प्रकरण। मनोज जरांगे यांना भाषणानंतर भोवळ, जरांगेंवर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू, मेळाव्यात भाषण करताना अचानक प्रकृती बिघडली। सांगलीत शिवप्रतिष्ठानची मुख्य पदयात्रा, छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त पदयात्रा, पदयात्रेत संभाजी भिडे यांचा सहभाग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।